तर बघा मित्रांनो, 100 म्हणजे प्रवास भाडे. त्यात सर्वात आधी वाढ झाली 20%. ते झाले 120. पुन्हा त्यात 10% वाढ झाली. ते झाले 132. आणि शेवटी पुन्हा 25% वाढले. ते झाले 165. म्हणजे एकूणच जी वाढ झाली ती झाली 65%. त्यामुळे आपलं उत्तर 65%. अजून एक अप्रोच बघा. आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहिती आहे मित्रांनो. 20% म्हणजे 1/5. 10% म्हणजे 1/10. 25% म्हणजे 1/4. तो वाढ झाली म्हणून आपण अधिक घेतलं. आता 5 मध्ये 1 वाढला म्हणजे 6/5. 10 मध्ये 1 वाढला म्हणजे 11/10. 4 मध्ये 1 वाढला म्हणजे 5/4. आता याचं न्यूमरेटर सर्व वरचे एका बाजूला आणि डिनॉमिनेटर एका बाजूला त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. इकडे येतो 330, इकडे येतो 200. आता इथे बघा, इथे वाढ किती झाली 130ची. म्हणजे 130ची वाढ 200 वर झाली आणि पर्सेंटेज असल्यामुळे 100ने गुणलं. आता हे सॉल्व केल्यानंतर आपलं उत्तर आलं 65%. आणि आता आपला एक अप्रोच अजून एक म्हणजे तो फॉर्म्युलाचा. आपल्याला माहिती फॉर्म्युला a + b a × b / 100. त्यानुसार आता सर्वात आधी 2 याच्यामध्ये ब्रेकडाऊन करावं लागेल 2 स्टेपमध्ये. सर्वात आधी घेऊ 20 + 10 अधिक 20 × 10 / 100. झालं 32. आता ही 32 आपण पुन्हा फॉर्म्युलामध्ये ठेवू. एच्या जागी 32 अधिक तिसऱ्यांदा वाढ झाली 25ची प्लस 32 × 25 / 100. हेही आले मित्रांनो 65%. म्हणजे एकच गणित सोडवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे अप्रोच मिळाले इथे. यांचं फ्रॅक्शन घेऊ. 5% म्हणजे आपल्याला माहिती आहे 1/20 म्हणजेच
20मध्ये आणि इथे घट झाल्यामुळे 20मध्ये एक घटला तर ते झालं 19/20. तर असं 2 वेळा झाले असल्यामुळे विसाचं 19 झालं, पुन्हा 20चं 19 झालं. तर आता इकडचा गुणाकार इथे आणि इकडचा इकडे. तर इथून घट किती झाली मित्रांनो? 39ची. त्यामुळे 39ची घट झाली 400वर आणि पर्सेंटेजसाठी 100ने गुणलं. आता हे सॉल्व करा. $9.75 घट झाली तर आपल्याला 16,000चे 9.75 ते येतात मित्रांनो 1560. त्यामुळे 16,000 वजा 1560 तर आपल्या इथं उत्तर येतं मित्रांनो 14,440. म्हणजे 2 वर्षानंतर त्याची किंमत असेल 14,440. फॉर्म्युल्याने बघू मित्रांनो. आता आपल्याला माहिती फॉर्म्युला a + b AB/100. आता इथे घट झाली त्यामुळे -5 पुन्हा -5. आता वजा असल्यामुळे इथे अधिक आणि 5 × 5 25/100. त्यामुळे $16,000चे 9.75 आपल्याला माहिती मित्रांनो 1560. म्हणून 16,000 वजा 1560 आपलं उत्तर आलं 14,440. तर बघा मित्रांनो, हे उदाहरण आपण वेन डायग्रामच्या माध्यमातून बघू. $79 खेळाडू आहेत. तर कबड्डी खेळतात काही आणि काही क्रिकेट खेळतात. तर 12 खेळाडू हे दोन्ही खेळ खेळतात. तर 12 आपण इथे मध्यभाग ठेवले. तर आता इथे फक्त कबड्डी खेळणारे काढायचे आपल्याला. तर ते आपण 36 + 12 म्हणजेच आले 24 आणि क्रिकेट फक्त 48 + 12 ते आले 36. त्यामुळे
24 अधिक 12 अधिक 36 हे एकूण आले 72. तर 72 खेळाडू कोणता ना कोणता खेळ खेळत आहे. त्यामुळे एकूण 80 विद्यार्थ्यांमधून खेळाडूंमधून 72 वजा केले, ते आले 8. तर आता हे 8 आपल्या इथे टक्केवारी काढायची आहे, म्हणजे किती खेळाडू कोणताही खेळ खेळत नाही. तर हे 8 म्हणजे 80चे किती टक्के आहे, तर 10% मित्रांनो. हे 8 80चे किती टक्के, टक्केवारीसाठी 100 ने गुणा, तर हे आलं 10%. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये 2 गोष्टी असतात. आता इथे बघा, जाणणारे दिले आणि इकडे न जाणणारे घेऊयात. जर जाणणारे 82% मराठी, तर ते न जाणणारे किती होतील मित्रांनो, 18%. म्हणजे 82, 100 वजा 82, 18%. तसंच हिंदी, जर 76% जाणणारे, तर न जाणणारे किती होतील, 24%. त्याचप्रमाणे आता इथे दोन्ही भाषात जाणणारे दिले, तर हे डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली त्यांनी, हे पर्सेंटेजमध्ये आहे. तसंच इथे दोन्ही भाषा न जाणणारे दिले, तर ही मात्र पर्सेंटेजमध्ये दिली. तर आपल्याला हे पर्सेंटेज संपूर्ण दिले असल्यामुळे आपल्याला ह्या ब्रॅकेटने जर सोडवलं तर आपल्याला पटकन उत्तर येऊ शकतं. त्यानुसार आता हे जे 8% हे या दोघांमधनं वजा होतील, कारण की याच्यामध्ये हे 8% एकत्र असतील. तर हे आले 34%. म्हणजे जर 34% हे न जाणणारे, तर 100तून 34 गेले, उरले 66%. म्हणजे 66% मित्रांनो हे जाणणारे असतील. तर आपल्याला हे जे 2244 व्हॅल्यू दिलेली आहे, ती या 66%चीच दिलेली आहे. त्यामुळे जर 66% म्हणजे 2244, तर आपल्याला त्या गावची लोकसंख्या काढायची. तर कोणतीही लोकसंख्या ही 100% असते. तर इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून उत्तर काढू शकतो मित्रांनो. तर इथे बघा, जर 33ने याला पूर्ण भाग जातो, तो म्हणजे 3400. तर आपलं फायनल उत्तर आलं मित्रांनो 3400.